माझ्या मतदारसंघातील तसेच पंढरपूर तालुक्यातील 8 जागा आणि माढा मतदारसंघातील माझ्या असणाऱ्या 5 आणि कुर्डू 6 अशा सगळ्या ठिकाणी आम्ही अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर आमची शरदचंद्र पवार साहेबांची तुतारी या दोन्ही पक्षाचं एकत्रित आम्ही आघाडी करून निवडणूक लढतो आहे आणि सर्व ठिकाणी त्या ठिकाणी स्वच्छ चांगले आणि कर्तबगार असणारे त्या ठिकाणी उमेदवार त्यातल्या त्यात विशेषतः तरुणांना आणि माझ्या मायमाऊलींना त्या ठिकाणी आम्ही संधी देतो आहे. तुतारीवर किती असते सगळेच घड्याळ नाही, आपण मिक्स मॅचअप केलं आहे. काही ठिकाणी वर घड्याळ असेल तर खाली तुतारी वर असेल तर घड्याळ, त्या ॲडजस्टमेंटनुसार आम्ही त्या ठिकाणी एक संघ दोन राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर काही राष्ट्रवादीतले नेते ते आता राष्ट्रवादीची साथ सोडत आहे, कमळ हाती घेत आहे, काय त्यांना भीती वगैरे जाणवली काय? संपर्क झाला त्यांच्याशी? भीतीपेक्षा त्यांना आता डबल बारी आली, कारण सगळे पक्ष फिरून आता डबल एक रिपीट राऊंड चालू आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं काय ही वाटत नाही. काही प्रदेशाध्यक्षाकडे तक्रारी केल्यात, आम्हाला बी फॉर्म मिळाली नाही म्हणून. त्यांनी माझ्याकडे मागायला आले असते तर ठरवलं असतं, पण आलेच नाहीत मागायला. नाही, आमची बोलणी सुरू आहेत. आता जागा अर्ज भरल्यानंतर त्याच्यावर आम्ही काही जागेवर मागं पुढं सरकारचं ठरलं तर आम्ही करू. या निवडणूक या ठिकाणी पिछाडीवरती राहिला, आता देखील तुम्ही पूर्णपणे कमळ जिल्ह्यातून संपवणार? नाही, मुळामध्ये ही निवडणूक आपण बघितलं तर आता तिथं जी चालली ती ही पूर्वपारंपरिक आहेत. इथं जी काही स्वतःला ही निवडणुकीत बघितलं की प्रत्येकजण आपल्या घराला, माझ्या पोराला, माझ्या बायकोला, माझ्या घरात त्या ठिकाणी त्याच्यासाठी कुठल्याही पक्षात जातील. त्या पक्षासाठी त्यांना काही घेणं देणं नाही. त्या ठिकाणी सगळी निवडणूक ही स्वतःसाठी त्या ठिकाणी चालू आहे. आणि मग आपण एका बाजूनं बघितलं तर माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्या जागा त्या ठिकाणी आम्ही पंढरपूर तालुका आणि माढ्यामध्ये त्या ठिकाणी एक हाती घेऊ. आणि कारण ही जी सगळी लोकं आता एकत्र आलीत ही सगळी विधानसभेला होती तरी देखील 30,600 मतांनी निवडून आलो. भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ होईल? नाही, माझ्या समोर असलेले दोन्ही प्रस्थापित नेते त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी घरी बसवायचे, त्यांच्या विरोधात आमची सर्व आघाडी. नगरपालिका